नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वानखेडे आपला IBPS करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे दिनांक 13 नोव्हेंबर 2025 आणि आताच थोड्या वेळापूर्वी फर्स्ट शिफ्ट भूकर्मबग भूमी अभिलेखचा पेपर झालेला आहे आणि आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत ते आपण आता इथे बघणार आहोत। मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनी पाठवलेले आहेत, त्यामुळे यामध्ये थोडाफार बदल असू शकतो। मित्रांनो, आपण मराठी, इंग्लिश आणि मॅथ रिजनिंगचे प्रश्न स्वतः बघून घ्यायचे आहेत। आता आपण GS-GKचे प्रश्न बघणार आहोत। पहिला प्रश्न, गुजरातमध्ये जन्म आणि बारडोली सत्याग्रह करणारे कोण असा प्रश्न आला होता। मित्रांनो, हे आपण आपल्या पेड बॅचमध्ये घेतलेला आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न दुसरा, खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहेत हा प्रश्न सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 3, APEC ॲपेकमधील पीचा लॉंग फॉर्म त्यांनी विचारलेला होता, हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 4, गौतम बुद्धांनी पहिला संदेश कोणत्या ठिकाणी दिला होता असा प्रश्न आला होता। प्रश्न क्रमांक 5, भारताची सागरी सीमा कोणत्या देशासोबत लागलेली आहे असा प्रश्न आला होता। पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते असा प्रश्न आलेला होता। मित्रांनो, साईडला आपण बघू शकता की महाराष्ट्रामधील सर्व थंड हवेचे ठिकाण आपण इथे बघितलेले आहेत। त्यानंतर कोणता प्रशासकीय विभाग मुंबईमध्ये नाही असा काहीतरी प्रश्न आलेला होता, प्रश्न आपल्याला नीट समजू शकला नाही। प्रश्न क्रमांक 8, सुधांशु शुक्लावर प्रश्न आलेला होता। मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 9, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन असा प्रश्न आलेला होता। त्यानंतर कन्व्हर्ट लिक्विड स्टेट टू गॅस असा काहीतरी प्रश्न आलेला होता। त्यानंतर फंडामेंटल ड्युटीजवर प्रश्न आलेला होता, त्यामध्ये स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारण्यात आला होता। वुमन वर्ल्ड कप विनर 2025 असा प्रश्न विचारण्यात आला होता, हा प्रश्न सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 13, पुरंदरचा दुसरा तह कोणामध्ये झाला होता असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर जनधन योजना यावर स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारण्यात आला होता, त्यामध्ये स्टेटमेंट दिले होते आणि यावर प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर इव्हॅपोरेशन यावर प्रश्न विचारण्यात आला होता। मित्रांनो, IBPSने यावेळेस टेक्निकलचं कोणतंही मेन्शन केलेलं नसताना टेक्निकलचे 10 प्रश्न विचारले होते, त्यामुळे याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। धन्यवाद।